रामकृष्ण हरी मंडळी. चला, आज आपण चाललेलो आहे एक नवीन ठिकाणी, भारताच्या पश्चिम भागात म्हणजे अलिबाग, कोकण. तर खूप दिवसांनी आपल्याला सुट्टी भेटलेली आहे कंपनीच्या कामामधून आणि आज आपण एक्सप्लोर करू अलिबाग, ताशीद बीच, नागाव बीच, किम बीच, वेगवेगळे समुद्रकिनारे आपल्याला फिरायची आवड आहे तर दाखवू. आणि आज आपण जाणार आहे इंडिया मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आणि नुकताच नवीन चालू झालेला मिसिंग लिंक. तर मिसिंग लिंक तुम्हाला दाखवतो, समोर दाखव का. हां, तर आपण आता एक्सप्रेस वेला लागणार आहे मुंबई पुण्याच्या. आणि ज्या ठिकाणी आपण काम केलं एक वर्षापूर्वी, समजा बरोबर वर्षच झालं, तर तो मिसिंग लिंक बी तुम्हाला दाखवतो. हे आहे रावेत पासून आपण अलिबागला निघल्यावर तुम्हाला थोडंसं रूटची बी माहिती वेळोवेळी देईल तुम्हाला. खोपोलीच्या जो आपल्याला टोल नाका आहे, टोल नाक्यापासूनच पुढं राईट लेफ्ट घेतला की आपल्याला खूप अलिबाग भेटतो. आता बघा, इथून एक्सप्रेस हा आहे भारतातला पहिला एक्सप्रेस हायवे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, जो भारतामध्ये पहिल्यांदा स्पीड एक्सप्रेसचा रोड आहे. बघा किती मस्त छान तसा रोड आहे. आणि हे रावेत एरिया. तुम्हाला ॲक्च्युली याचं ड्रोन शॉट जर दाखवलं मी तर नक्कीच असं वाटेल की आपण कुठल्या भारताच्या बाहेरमध्ये आपण प्रवास करत आहोत, असंच सीन आहे. खूप चांगलं डेव्हलप रोड केलेला आहे. रोडच्या शेजारी बघा बिल्डिंग्स तुम्हाला दिसतील, हिरवीगार मस्त फुलांची झाडं लावलेली आहेत आणि 100च्या स्पीडनीच कंटिन्यू गाड्या चालतात. आपण बी मिसिंग लिंक चालू झाल्यापासून फर्स्ट टाइमच निघालेलो आहे इकडं. तर मुंबई पुणे प्रवास आपण कायमच केलेला आहे, पण आज मुंबई अलिबाग हा प्रवास करतोय बघा. सुंदर असा रोड आणि सेफ्टीची काळजी घ्या, लेनची शिस्त पाळा. मोस्टली 100च्या स्पीडनीच या फर्स्ट लेनमध्ये चालवायची गाडी. आपली चला 100 पार झाली बघा गाडी. ती ऑटोमॅटिकच होत असते, त्याला आपण सांगू शकत नाही किती स्पीडने चालायचं गाडीला. आपण सेकंड लेनमध्ये घेऊ आणि 80-90च्या स्पीडने जाऊ शांत असं. हे वरती लिहिलंय ना ते कामशेत म्हणून, ते बनवलंय त्यांनी. डिझाईन असतं का? हा, डिझाईन काय, कटिंग करून प्लायवूडनी 18 mm प्लायवूड कट करून बनवलं. भरपूर मोठा आहे हा मोठा आहे बघता. कुठं LNT ने केलंय का काम? LNTचं काम आहे. विलास मालकोटे बी इथं कामाला होतं. भरपूर मोठा आहे. हा मोठा आहे, याच्यापेक्षा मोठा आता 9 किलोमीटरचा आहे. मिसिंग लिंकचा. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी. 80च्या स्पीडने मस्तची गरजच नाही असं वाटायला. आणि उतार असणार हा याचा एक अजून एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला की हा लोणावळ्याचा एक लेक आहे, त्याच्या खाली 90 मीटर ते 100 मीटर डाऊनमधून हा बोगदा चालू केलेला आहे. आणि ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो मिसिंग लिंकची, तो रोड चालू झालेला आहे आपला. आणि समोर येईल आता मिसिंग लिंकचा एशियामधला सेकंड हायेस्ट केबल ब्रिज आफ्टर 8 किलोमीटर. म्हणजे 7च मिनिटात आपल्याला तो मिसिंग लिंकच्या ब्रिजवर जाऊ शकतो. कट करून परत करतो. तर परत एकदा तुम्हाला सांगतो की ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो मिसिंग लिंक, तर तो आपल्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्येच आपण हे सध्या. किती भारी सीन आहे तुम्हाला 5 मिनिटात दिसणार आहे. खूप छान असं आतमध्ये टेम्परेचर बी कंट्रोल ठेवलेलं आहे. आणि 80च्या पुढे स्पीड नाही पाहिजे आपल्या बोगद्यामध्ये. बराबर 80ची स्पीड चालू आहे. GPS signal lost. लॉस्ट का म्हणायला?
बोगद्यात एक अजून वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, इथं कॅमेरा आहे. तर 80च्या स्पीडनेच जायचं, 80च्या वर नका चालू गाडी तुम्ही. जर तुम्हाला चलान पाहिजे असेल तर 80च्या कमीच 80च्या स्पीडने चालवा गाडी. तर बघा तुम्ही याच्यामध्ये दिसन तुम्हाला आपली गाडी 80च्या स्पीडने चालू आहे. भरपूर लांब आहे आता. हा 8.9 किलोमीटरचा लार्जेस्ट ब्रिज, वर्ल्ड मधला सर्वात लांब रुंद ब्रिज आहे हा. 8.9 किलोमीटर लांब आणि आडवा असा बी खूप मोठा आहे. ट्विन ब्रिज आहे हा. वर्ल्ड मधला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे याचा. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याचं रेकॉर्ड झालेलं आहे की सर्वात रुंद, जगामधला सर्वात रुंद हा बोगदा आहे. आणि त्याच ठिकाणून आपण चाललेलो आहे आता. स्पीड बरोबर कंट्रोल ठेवा, 80च्या स्पीडने चाला. इथं जास्त स्पीड नका चालू. मध्ये मेंटेनन्सची कामं चालू आहेत बघा, छोटे मोठे. तसं आपण या बोगद्यामध्ये पहिल्यांदा आलो, पण ह्याच्या पुढचा ब्रिजच्या पुढचा जो बोगदा आहे तिथून आपण कायमच आलेलो आहे. स्पीड व्यवस्थित सांभाळा आणि उतार असल्यामुळं जास्त स्पीडमध्ये बी नका जाऊ. समोरची गाडी बघा किती छान मध्ये चालली, एकदम शांत स्पीडमध्ये 70-80च्या त्याच स्पीडने आपण बी जाऊ. जवळ आलेला आहे आपला मिसिंग लिंक ब्रिज. चला आता आपल्याला दाखवतो भारतातला सेकंड हायेस्ट मिसिंग लिंक ब्रिज, जिथं आपण लकीली काम केलेलं आहे ॲफकॉन्स कंपनीमध्ये. आणि समोर 500 मीटर अंतरावर राहिलेलं आहे. तर सर्वांना मिसिंग लिंकचं दर्शन करवतो. लकीली जिथं आपण काम केलेलं आहे आपल्या जीवनामधला एक मोठा अचिव्हमेंट म्हणू शकतो. आणि त्या अचिव्हमेंट म्हणून आपण गाडी घेऊन जातोय, हे एक मोठं आहे गोष्ट माझ्यासाठी तरी. एक वर्ल्ड क्लास काम आपल्या कंपनीने केलं आणि त्याच त्याच कामावरून आपण चला एक्झिट पॉईंट आलेला आहे समोर दाखव. आणि इथून तुम्हाला मिसिंग लिंक ब्रिज दिसेल बघा. ह्याचं जे पायलॉन आहे त्याची 183 मीटर हाईट आहे. आणि ज्या रोडवरून आपण ब्रिजवरून जाऊ तो ब्रिज आहे 100 मीटर हाईट. आणि हे बघा एक्झिट पॉईंट चालू झालेला आहे मिसिंग लिंकचा. ज्या ठिकाणी आपण काम केलं आहे त्याच ठिकाणी आपण परत एकदा चाललो आहे, पण आता आपण गाडी घेऊन चाललो आहे. जेव्हा आपण काम करत होतो इथं तेव्हा विचार केला होता हा नक्कीच आपण या ब्रिजचा बघू. ते काढा तो पण. वाव, दॅट्स इट. मिसिंग लिंक, इंडियाज लार्जेस्ट हायेस्ट मिसिंग लिंक पॉईंट. आणि लोक काम करतात बघा ॲफकॉन्स कंपनीची फिनिशिंग वगैरे. याच ठिकाणी आपण उभं राहून कित्येक वेळेस फोटोज काढले आणि कामंसुद्धा केलेले आहेत. ॲक्च्युली इथं थांबायला आपल्याला परमिशन नाही कारला. जर मी कंपनीतर्फे असतो तर मी इथं कार लावली असती पार्किंगला आणि काम केलं असतं. हे बरेच माणसं माझ्या ओळखीचे असतील इथं काम करणारे आहेत सुद्धा, पण आता हे स्पीड आपला त्यामुळं आपल्याला थांबता येणार नाही. तर या बोगद्यातून मी कित्येक वेळा आलेलो आहे. तिकडून रिटर्न यायचो आणि या बोगद्यातून खाली बायपास केलेला आपण उतरण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. तर हाच जो मिसिंग लिंक आणि नंतर हा 1.22 किलोमीटरचा ब्रिज हे बोगदा आहे. तो 8.9 किलोमीटरचा बोगदा आहे आणि पुढे एक ब्रिज आहे परत. तर असे टोटल 13.5 किलोमीटरचा चांगला असा मिसिंग लिंक आहे जो खंडाळा घाट एकदम संपवून टाकतो. तर 80चा स्पीड आहे आपला, 75-70चा स्पीड चालू आहे. आणि बसेस बघा बिंदास चालल्यात, गव्हर्नमेंटच्या आहेत ना. गव्हर्नमेंटच्या बस फास्ट राहतील, कोणी त्यांना अडवणार नाही. पण आपण नियमात राहावं. 80चं सांगितलं तर 80ने चालवा, बरोबर ना. हा बोगदा संपल्यानंतर परत एक ब्रिज आहे आणि नंतर आपण खोपोली एक्झिट करणार आहे.
एक ब्रिज आहे, पण हा पूर्ण पियरवर केलेला आहे, केबल्स ब्रिज नाही आहे. आणि जुना एक्सप्रेस हायवे इथं आपण मिळतो. हा बी एक्सप्रेस हायवेच आहे जुना, आणि या इथं येऊन टच होतो. वळण कसलं आहे बा. तरी रायगड पेक्षा तर कमी. रायगड भारी आहे बाबा, मस्त. रायगडचा रस्ता डायरेक्ट अलिबागचा घाट म्हणू शकतो. हा ना, 13 किलोमीटर आहे ना. रायगडच्या जागीच हे वळण आहे. उंच आहे असं. आम्हाला बंद आहे म्हणल्या एवढी. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पासून पुढे आपण निघालोय, आणि आता अलिबाग आपल्याला राहिले 18 ते 20 किलोमीटर. ही वडखलची स्टील फॅक्टरी आहे, JSW, जी LNTनी काम केलंय बघा. मोठी रिइन्फोर्समेंट मतलब या शटरिंग मतलब कन्स्ट्रक्शनमध्ये जे स्टील लागतं रिइन्फोर्समेंट, तर ते इथं तयार होते स्टील. आता अलिबागच्या जवळच आलो आपण. 40 सेकंद झाले. रामकृष्ण हरी मंडळी, नागाव ग्रामपंचायत, नागाव बीच, अलिबाग. तर त्यापासून साधारण 10 किलोमीटर, 7 ते 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर हा नागाव बीच आहे. समुद्र किनारा, साहिल नावाच्या रिसॉर्टमध्ये आपण उतरणार आहे. खूप छान असं साहिल रिसॉर्ट आहे, आणि आता ओहोटी असल्यामुळे थोडंसं पाणी महागं गेलेलं आहे. तर ठीक आहे, भरती ओटी समुद्राची येत राहते, आणि त्याच्यामुळं जरासं पाणी खूप महागं गेलेलं आहे. तर जेवढा आपल्याला निसर्ग समुद्राचा आस्वाद घेता येईल तेवढा घेऊ. हे समुद्र किनारा आहे. घोडा गाडी, उंट, परत ते काय राईड्स असतात ते सध्या बघू आता आपण. त्यातल्या त्यात मला मालवणचा समुद्र किनारा खूप आवडला, आणि मालवण नंतर म्हणलं तरी मालवणपेक्षाही चांगला मालदीवचा समुद्र किनारा खूप छान आहे. चला आता आपण पाण्यामध्ये जाऊ, थोडा वेळ फिरू, आणि परत आपण रूमवर जाऊन आपल्या रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करू हे मानतात. चला, ओके. मैनू शरारत सिखावा जब नैना लड़ावा. लाल परी यो लाल परी.
छान. जानले में जलवा है, जलवा है. चला रूम मध्ये जाऊ आपण, आंघोळ करू परत एकदा फ्रेश. मस्त आता मच्छीवर खाव माझं माझं जरा सगळं वल्ल्या पाणी घातलं ते घसरडं. आपल्या रूम कशी आलो होतं आपण रूम नंबर 404. मस्त अशी रूम आहे आपली. वॉशरूम आहे, शॉवर आहे, बेड दिलेलं आहे आपल्याला मस्त, कपडे बिपडे टांगायला मस्त. मॅच चालू आहे आणि हे बघा कशी बाल्कनी आपल्याला मस्त. तुझी कोठी बघा मस्त आता आहे. अच्छा चला आता आपण अंघोळ. बाय. अभी तो पार्टी शुरू हुई है. आदत कट करून परत 30 होते.